ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ चौऱ्याची सिद्धो को आदेश. ओम गुरुजी. अध्याय दुसरा, दत्तांचा अनुग्रह, मच्छिंद्रनाथांचा प्रवास. दत्तांचा अनुग्रह. श्री शंकर व श्री दत्तात्रेय मंदराचलाची शोभा पाहत व बद्रिका वनाचे सौंदर्य पाहत चालले होते. त्यांना दाट अरण्यात 17-18 वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. त्याची अस्थिपंजर अवस्था पाहून दुरूनच शंकर दत्तात्रेयांना म्हणाले, हा तरुण अगदी क्षीण दिसतो. मी इथे थांबतो, त्याच्या तपाचा हेतू तुम्ही विचारा. त्या मोठ्या वृक्षाकडे श्री दत्तात्रेय हळूहळू गेले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी हाक मारली, तपस्वी तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोस? त्यांचा शब्द कानी पडताच त्याने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या. त्यांचे दर्शन होताच मानेनेच बसल्या बसल्या त्यांना अभिवादन केले व म्हटले, गुरुदेव, इथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही. आपण दिसलात ही अंबाभवानीची कृपाच म्हणावी. आता आपण कृपाप्रसाद देऊनच जावे. श्री दत्तगुरु म्हणाले, मी अत्रिसूत दत्त होय. तू हे क्षीण घोर करणारे तप का करत आहेस? तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केलेत. माझे तप फळाला आले. असे म्हणून त्याने त्यांच्या चरणी स्वतःला झोकून दिले. बाळा, असे म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले. तेव्हा भक्तिभावनेने भरून तो म्हणाला, भगवन, मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करीत आहे. तुम्ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकवटलेले सर्वज्ञानी सर्वज्ञ देव. माझी 12 वर्षे अशी उपेक्षा का हो केली? माझा एवढा काय हो अपराध झाला? त्यांनी त्याचे अश्रू पुसले, सांत्वन केले. त्याला आपल्या इच्छा मात्रे करून सुदृढ दिले. तेव्हा मच्छिंद्र पुन्हा पाया पडला. त्यांनी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला व त्याला उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी होऊन, माया नष्ट होऊन सर्वत्र एकच चैतन्य त्याला भासू लागले. त्यांनी विचारले, गुरुदेव, सर्वत्र मला एकच एक परम चैतन्य दिसत आहे. काय बोलू? वर्णन अशक्य आहे. ते म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव येईल. चल, भानावर ये. तुला भेटायला शंकर आले आहेत. चल. ते ऐकून तो चकित झाला. त्याला घेऊन श्री दत्तगुरु शंकरासमीप आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मच्छीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रेयाला सांगितले, या सर्व सिद्धींचे सामर्थ्य यावे. श्री दत्तात्रेयांनी त्याला मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी, आदी लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व 6 महिन्यांनी ते दोघे निघून गेले. मच्छिंद्र हे तिथून दक्षिणेकडे निघाला. सप्तशृंगी देवीचा अनुग्रह. पुढे तो भ्रमण करता करता सप्तशृंगी येथे आला. तेथे अंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे तो अंबेचे स्तवन करू लागला. पण स्तवन करता करता त्याच्या मनात आले की संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे. आपल्याशीच विचार करीत होता. कवन करण्यासाठी देवते अनुकूल कशी होतील? अंबेने त्याला दर्शन द्यावे म्हणून त्याने 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. ते संपूर्ण झाले तेव्हा देवीने त्याला दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तुला काय हवे? त्याने आपले मनोबल सांगितले. ती म्हणाली, तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय. तुझवर दत्तांनी कृपा केली आहे, त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील. तू मज बरोबर चल. मग देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले. नाग, अश्वत्व म्हणून तेथे एक वृक्ष होता. तो त्याला दाखवला. बीजमंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य झाला. पाहतो तर काय, त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यादी सर्व देवता व शस्त्रास्त्र. देवता फांद्या फांद्यावर विराजमान झालेल्या, पण त्या सर्व मुक. देवी म्हणाली, या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्यामंत्र देतील. पण तू एक काम कर, इथून ब्रह्मगिरीला जा. तेथे अंजन पर्वत आहे. तिथून एक नदी दक्षिणेस वाहते. तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घे. एकेका कुंडात एक एक वेल टाक. परत येताना त्या वेली पहा. ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तेथे स्नान कर. त्या कुंडातले पाणी काच पात्रात बंद करून घे. मग इथे ये. पण एक सांगते,
त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल. त्यावेळी आदित्यांची 12 नामे सतत जपत राहा, मग काही त्रास होणार नाही. तू शुद्धीवर येशील. इथे या वृक्षावर तू ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. एका वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे, असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेली. मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले. एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली. मग त्याने त्यात स्नान केले व लगेच त्याला मूर्छा आली, पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जप करीत राहिला. तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला व त्याला सावध करून त्याची इच्छा विचारून त्याने त्याला तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला. त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड. मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी शिंपडले. तात्काळ तेथील सूर्यदेवता प्रकट होऊन बोलू लागली व त्याला वरदान देऊन निमंत्रण करताच येईल असे म्हणाली. मच्छिंद्र अशा रीतीने 7 महिने त्या 100 कुंडाची प्रदक्षिणा करत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरूप ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. मग तिथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करीत गेला. चंद्रगिरी गावात निपुत्रिक स्त्रीला भस्मदान. मच्छिंद्रनाथ वंग देशात भ्रमण करीत असताना चंद्रगिरी नावाच्या सागर तटावरील एका गावात गेला. तेथे सर्वोदय पाल नावाचा एक सच्चिल गौड ब्राह्मण व त्याची सुंदर सुशील पत्नी सरस्वती हे दाम्पत्य राहत होते. एरवी सर्व सुखी असले तरी ते दाम्पत्य संतान नसल्यामुळे फार दुःखी होते. संतान प्राप्तीसाठी जे उपाय सांगेल ते उपाय ती विचार करीत असे. पण काही उपयोग झाला नव्हता. तेथे भिक्षा मागण्यासाठी मच्छिंद्रनाथ आला. जय अलख निरंजन अशी हाक अंगणातून आली. त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता. त्या स्त्रीने त्यावेळी साधूंचे स्वागत करण्याचा नियम म्हणून मच्छिंद्राला घरात बोलवले. त्याच्या आदराने पूजा करून ती त्याला वंदन करण्यासाठी वाकली. तोच तिला हुंदका आला. ती रडू लागली. नाथांनी रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, काय सांगू महाराज, संतान नाही, पुत्राशिवाय जन्म व्यर्थ आहे. नाथांचे हृदय कळवळले. अरे रे. तो म्हणाला, ताई, मी एक उपाय सांगतो, पण मनात संशयने अंतः कराल. तिने हो म्हटले. तेव्हा त्यांनी भस्माची एक चिमूट झोळीतून काढीत म्हटले, हे भस्म दिव्य शक्तियुक्त आहे. तू सेवन कर. हरी नावाचे ऋषी जन्म घेऊन येणार आहेत. ते तुझे पुत्र म्हणून अवतार घेतील. तो पुत्र मोठा झाला की मी स्वतः येऊन त्याला दीक्षा देईल. तो मोठा प्रसिद्ध होईल. मी 12 वर्षांनी येईल. न विसरता, हेळसांड न करता हे भस्म भक्षण कर, असे सांगून मच्छिंद्रनाथ तेथून निघाले. त्या स्त्रीला झालेल्या गोष्टीची अपूर्वाई वाटली. तिने लगेच भस्माची पुडी करून घेऊन सर्व वृत्तांत शेजारच्या बायकांना सांगितला. तिला वाटले की त्या तिचं कौतुक करतील, पण त्यांनी तिला उलट चेटूक जादूटोणा याविषयी भय घातले. त्यांचे उलटे सुलटे विचार घेऊन ती सरस्वती घाबरली. ती लगेच घरी आली. भस्म कोठे टाकावे याचा विचार करू लागली. अंगणात गाईच्या शेणाची राखाडी, गवत, काडी यांनी केरकचरा साठवण्याची जागा होती. त्या राखेतच ते भस्म तिने टाकून दिले व सुटकेचा निश्वास सोडला व ती सर्व काही हळूहळू विसरून गेली. या अध्यायाची फलश्रुती. या अध्यायाच्या पठनाने घरामध्ये धनसंपत्ता प्राप्त होते. श्री नवनाथ कथासार अध्याय 2 संपूर्ण. आपण 3रा भाग बघणार आहोत. त्यामध्ये मारुतीचे युद्ध व मारुतीची चिंता. तर 2रा अध्याय आपला संपलेला आहे. आपण अजूनही नाथ योगिनी नाथशाबर सेविका या चॅनेलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट केली नसेल तर कमेंट करा, शेअर केले नसेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात आधी पुढचा भाग आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. तोपर्यंत ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश.